नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये। आज मी बनवणार आहे तिखट शेवया। त्यासाठी मी इथे उन्हाळ्या वाळवणातल्या ज्या गव्हाच्या शेवया बनवलेल्या असतात त्या घेतलेल्या आहे। त्या बनवण्यासाठी इथे बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेले टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, भरपूर असे शेंगदाणे आणि मॅगी मसाला घेतला आहे। आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया। तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे छान असे खरपूस तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे छान असे तळले गेले की हे आपण काढून घेऊया आणि शेंगदाणे काढून झाले की यामध्ये लगेच आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की मग जिरे घालायचे आहे। जिरे घालून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लगेच हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। हिरव्या मिरच्या पण आपल्याला छान अशा फुलू द्यायच्या, म्हणजे शेवयांना छान असा तिखटसर चव लागते। आता त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि बारीक कापलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। खरं म्हटलं तर ही रेसिपी ही आमची लहानपणीची आठवण आहे। त्यावेळेला मॅगी वगैरे काही नसायची आणि अजून पण आम्ही ह्या तिखट शेवया नक्कीच करून खातो। आपल्या मुलांची मॅगी खाण्याची सवय नक्कीच मोडा आणि हा पौष्टिक पदार्थ मुलांना एकदा नक्की बनवून द्या। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पण छान असा तेलामध्ये परतवायचा आहे। टोमॅटोचा थोडासा गाळा झाला पाहिजे इतपत आपल्याला हा टमाटा परतवायचा आहे। आता तो परतवण्यासाठी मी इथे थोडीशी मीठ घातलेले आहे, त्यामुळे टोमॅटो लवकर गळतो। आता छान आपला टोमॅटो हा परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे। हळद घातल्याने या शेवयांना खूप छान असा पिवळसर रंग येतो। बाकी आपल्याला याच्यामध्ये आता मॅगी मसाला घालायचा आहे। मॅगी मसाल्याचे मी इथे 2 पॅकेट घेतलेले आहे, कारण की मी थोडीशी भरपूर प्रमाणात या शेवया बनवत आहे। आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हा मॅगी मसाला घालायचा आहे। छान असं परतवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लगेच पाणी घालायचे आहे। पाणी आणि मीठ आपण थोडेसे आधी घातलेले आहे, त्यामुळे मीठ हे अंदाजानेच घाला। आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि पाण्याला छान अशी आपल्याला उकळी आणायची आहे। शेवया कितपत तुम्ही घेतलेले आहे त्यानुसार पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता। आता पाण्याला छान अशी उकळी आली की लगेच आपल्याला याच्यामध्ये ह्या शेवया आहे त्या सोडून द्यायच्या आहे। शेवया टाकल्यानंतर छान अशा लगेच परतवून घ्यायच्या, म्हणजे पाण्यामध्ये सर्व हलवून घ्यायच्या आणि आपल्याला ह्या जास्तीत जास्त 5 किंवा 10 मिनटं झाकून ठेवायचे आहे, कारण की 5-10 मिनटामध्ये लगेच शेवया छान अशा फुलून येतात आणि नरम पडतात। आता मी ह्या शेवया झाकून ठेवणार आहे 5 मिनटानंतर। लगेच 5 मिनटानंतर आपण झाकण काढायचे आणि हलवून घ्यायच्या। आता वरनं मी याच्यामध्ये छान असे खरपूस तळलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घातलेली आहे। बघा किती सुंदर अशी रेसिपी तयार झालेली आहे। एकदा नक्कीच बनवून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की